नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ऐतवडे बुद्रुक येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. समाजातील वंचित, गरीब, शेतकरी, कष्टकरी व बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली करून देणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती ऐतवडे बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालंच पाहिजे या ध्येयासाठी आयुष्यभर काम केलं. कमवा आणि शिका या अभिनव संकल्पनेतून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांचे शिक्षण हाच खरा समाज परिवर्तनाचा शस्त्र आहे हे विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहेत. जयंतीनिमित्त सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते. सकाळी 8 वाजता गावातून रथामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अर्धकृती पुतळा ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून गेलेल्या या मिरवणुकीत विद्यार्थ्यांसोबत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मिरवणुकीचे स्वागत गावातील महिलांनी फुलांची उधळण करत व आरती करत केली. तसेच कर्मवीर हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, प्रगती विद्यामंदिर, किड्स केअर प्ले स्कूल, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मारकाला विविध मान्यवरांनी भेट देऊन अभिवादन केलं. यावेळी गावातील तसेच जिल्ह्यातील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमात वक्त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली. मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं घोषणा देण्यात येत होत्या. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून वातावरण भारावून टाकलं. जयंती कार्यक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साही वातावरण पाहायला मिळाले. जयंतीनिमित्त भोजनदान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी लाभ घेतला आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण सध्या आहोत वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक या ठिकाणी शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि वातावरणात साजरी झालेली आहे. या ठिकाणी विविध शाळेतील विद्यार्थी सकाळी 7-8 वाजल्यापासून या ठिकाणी मिरवणूक सगळ्या गावातून निघाले. या ठिकाणी ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेऊन कर्मवीर अण्णांची जयंती खऱ्या अर्थानं आज ऐतवडे बुद्रुक मध्ये साजरी झाली याचा आनंद सर्वांना आहे. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचं ऐतवडे बुद्रुक या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक व्हावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे. समाजातल्या वंचित आणि तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं उघडी करून देणाऱ्या आणि रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष उभा करणाऱ्या, ज्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांचं, लाखो मुलांचं भवितव्य घडवणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती आणि त्या निमित्तानं त्यांच्या जन्मगावी ऐतवडे बुद्रुक यामध्ये त्यांच्या पवित्र स्मृतीस मी मनापासून अभिवादन करतो. कर्मवीर अण्णांच्यामुळं तळागाळातल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची कवाडं सताड उघडली गेली. त्यामुळे कुटुंब सुधारली, गावं सुधारली आणि जगानं दखल घ्यावी अशा पद्धतीचं शैक्षणिक क्षेत्राचं काम कर्मवीर अण्णांनी त्या काळात, ज्या काळी काही सुविधा नव्हत्या, त्या काळात प्रसंगी प्रचंड त्याग करून त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचं रोपटं त्या ठिकाणी लावलं आणि त्याचा आज वटवृक्ष झालेला पाहिजे. लाखो विद्यार्थी प्रयत्न घडवले, त्यामुळे लाखो कुटुंब सुधारले, अनेक गावं सुधारली, महाराष्ट्र सुधारलं. अशा कर्मवीर अण्णांच्या गावी आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. कर्मवीर अण्णांचं जन्मगाव आमच्या विभागामध्ये ऐतवडे बुद्रुक. माझी फक्त आजच्या दिवशी शासनाला आणि रयत शिक्षण संस्थेला एवढीच विनंती आहे की कर्मवीर अण्णांच्या त्या जन्मगावी ज्या पद्धतीनं साताऱ्याला त्याचं स्मारक झालेलं आहे, कुंभोजला त्यांच्या आजोळी स्मारक झालेलं आहे, त्याच पद्धतीनं त्यांच्या जन्मगावी ऐतवडे बुद्रुकला त्यांच्या कामाला, त्यांच्या उंचीला साजेसं असं त्यांचं स्मारक या ठिकाणी लवकरात लवकर करावं. आम्ही सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतो, सांगतोय, अनेक ठिकाणी मांडतोय, परंतु अजूनही त्याचा काही विचार या ठिकाणी झालेला नाही आहे. महाराष्ट्र शासन आणि रयत शिक्षण संस्था या दोघांनाही माझी विनंती आहे की कर्मवीर अण्णांच्या उंचीला साजेसं असं स्मारक या ठिकाणी ऐतवडे बुद्रुक त्यांच्या जन्मगावी लवकरात लवकर पूर्ण करावं. आणि हीच त्यानिमित्तानं त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल की लोक राज्यभरातली, देशभरातली येतील, अण्णांचं गाव बघतील आणि अण्णांचा इतिहास या ठिकाणी बघतील. त्यानिमित्तानं अण्णांचा इतिहास
पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत जाईल या स्मारकाच्या माध्यमातून. असं भव्य स्मारक, एक चांगलं स्मारक या ठिकाणी व्हावं एवढीच या ठिकाणी मी राज्य शासनाला आणि रयत शिक्षण संस्थेला या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा जयंतीच्या निमित्तानं कर्मवीर अण्णांना मी मनापासून अभिवादन करतो. धन्यवाद. हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.